मित्रांनो नमस्कार. मी एस चव्हाण. आपल्या जीवनामध्ये कलेला फार महत्त्व आहे आणि कला सगळ्यांनाच आवडत असते. आजच्या या युगामध्ये आजचं जीवन फार बिझी झालेलं आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्यानंतर त्यांचा व्यायाम झाला पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असं पालकांना वाटत असते. आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही चांगले गुण असतात. त्या गुणाला जोपासून त्याला जर आपण संधी दिली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये ते संधीचे सोने करतात. ही मुलगी बघा कशी नृत्य करत आहे. ते नृत्य कोणतं आहे हे आपण तिला विचारूया आणि या नृत्यापासून, या डान्सपासून कोणता फायदा होईल याविषयी जाणून घेऊया. ये बेटा अलीकडं. काय नाव आहे तुझं? माझे नाव आहे आदिश्री लक्ष्मण आडे. तू हे जे नृत्य करत आहे या नृत्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे भरतनाट्यम. भरतनाट्यम. हो. तर या भरतनाट्यम नृत्याने कोणता फायदा होतो? स्टेज डेअरिंग आणि एक्सरसाइज आणि कॉन्फिडन्स. अच्छा, स्टेज डेअरिंग, एक्सरसाइज म्हणजे व्यायाम आणि कॉन्फिडन्स म्हणजे तुझी हिंमत वाढते, आत्मविश्वास वाढतो तुझा. हां. बरं, तू किती महिन्यापासून याची प्रॅक्टिस करत आहे बेटा? मी खूप दिवसापासून माझ्या क्लासमध्ये पण करते आणि मग घरी पण प्रॅक्टिस करते. म्हणजे एका वर्षापासून करत आहे की 6 महिन्यापासून? एका वर्षापासून. एका वर्षापासून करत आहे. बरं, आपल्या जीवनामध्ये तुला या कलेला जोपासायचं आहे का? हो. हो का? आणि तुला थकवा येतो का? नाही, मला कधी नाही येत. थकवा येत नाही? नाही. म्हणजे व्यायाम होतो एक प्रकारे. हां. इतर मुलांनी सुद्धा या कलेला जोपासलं पाहिजे का? हो. वा वा वा, छान. तर आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहे तुला. आणि तू आतापर्यंत जी प्रॅक्टिस करत होतीस तो डान्स आम्हाला थोडंसं करून दाखवशील का? हो, मी करून दाखवीन. बरं, दाखव. बढिया. वा वा, फार सुंदर. वा वा, मस्तपैकी केलंस तू. तुझं अभिनंदन. येणाऱ्या तुझ्या शिक्षणाविषयी आम्हाला आतुरता आहेच. शिक्षणामध्ये हुशार आहेस आणि नृत्यामध्ये पण काहीतरी करून दाखवशील, काहीतरी बनशील. म्हणून तू जे आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे ते करत राहा, हसत राहा, खेळत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण कराल. आणि आपल्या मुलाबाळांना चांगली कला शिकण्याची संधी द्याल. त्यांना फ्रेश ठेवा, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. बाय. बाय. धन्यवाद.